नमस्कार मंडळी, मसाला टेल्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. हे बघा, मी इथे आता कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 लिटर पाणी घालते. पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हाफ टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. हाफ टेबलस्पून हळद टाकायची आहे, म्हणजे आपल्या पुरणाला छान असा कलर येतो. हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. मी इथं 500 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हे पाहू शकता. आता मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे. हे पहा, आता आपण झाकण लावून ह्याच्यावर हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेऊ आणि स्लो फ्लेमवर 5 मिनिट ठेवून. हे पहा, आपली डाळ शिजलेली आहे. आता हे पाहू शकता. हाताने चेक करून घ्यायची. हे बघा, एकदम छान अशी डाळ शिजलेली आहे. हे पहा, आता आपण हे पुरण चाळणीमध्ये ओतून घेऊया, म्हणजे त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जाईल. असं खाली येळवणी निघतं, ते आपण आमटीसाठी यूज करतो. हे पहा, आता मी कढईमध्ये डाळ घेतलेली आहे, आपली पाणी काढलेली. तर आपण 500 ग्रॅम डाळ घेतली होती, त्याच्यामधून आपण 50 ग्रॅम डाळ आमटीसाठी काढलेली होती. तर आपण इथं गूळ घेतलेला आहे 400 ग्रॅम. एकदम समप्रमाणात घेतलं तर पुरण जास्ती गोड होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे पहा, असा गूळ घालून घ्यायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे पहा, तुम्ही पाहू शकता. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आता मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे वेलची पावडर, बडीशेप पावडर. हे पहा, बडीशेप भाजून पावडर करून घ्यायची. बडीशेप कच्ची घातली तर ते उग्र असा वास लागतो त्याला. हे पहा, मी जायफळ घालते. हे पहा, पूर्ण मीडियम गॅसवरच हे पुरण असं छान परतू द्यायचं. हे पहा, आपलं पुरण होत आलेलं आहे. हे पहा, तयार झालेलं आहे. आणि हे पुरण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत वाटून घ्यायचं, म्हणजे पटकीनं होतं. हे पहा, किती पटकीनं होतं, आपण पाहू शकता. हे पहा, आपलं पुरण तयार झालेलं आहे, एकदम छान असं स्मूथ. मी इथं कणिक भिजून घेत आहे. चवीपुरतं मीठ घालते त्याच्यामध्ये. हे पहा, छान असा गोळा आपला तयार झालेला आहे. ह्याला आपण तेल लावून असं झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं. हे पहा, 15 मिनटं झालेलं आहे. आपण हा मऊ करून घेऊया थोडंसं तेल घेऊन. हे पहा, खूप छान झालेले आहे आपली कणिक. आता आपण पोळी करून घेऊया. हे पहा, मी कणिक घेतलेली आहे. अशी त्याची पूर्ण पारी बनवायची आणि समप्रमाणात पुरण घ्यायचं आणि कणिक समप्रमाणात ठेवायचं. हे पहा, पाहू शकता. असं पूर्ण मध्ये घालायचं पुरण, कडनी गोल गोल करून. हे वरती जी शेंडी आहे तिथेच फोल्ड करायची. हे पहा, काढली तरी चालते, पण फोल्ड केली तरी चालते. हे पहा, असं पूर्ण दाबून घ्यायचं, म्हणजे पुरण आपलं सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. हे पहा, एकदम हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं, परत पलटी घ्यायचं, परत पीठ लावून पलटी घ्यायचं. हे पहा, आपली पोळी छान अशी लाटून तयार झालेली आहे. हे पहा, आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता छान गरम झालेला आहे. त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊया, म्हणजे आपली पोळी चिटकत नाही आहे तव्याला. हे पहा, पहिल्यांदा हाताने पलटून घ्यायची, उलट न लावायचं नाही. उलट न लावलं तर आपली पोळी फुटण्याचे चान्सेस असतात. हे पहा, तेल लावून घ्यायचं. आपली पोळी छान अशी टम फुगलेली आहे, पाहू शकता. आपली पोळी तयार झालेली आहे.